बातमी नितेश राणेंची आहे। विकास करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात। कोल्हापूरच्या राधानगरीमधील प्रचार रॅलीतनं मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आहे त्या पक्षाचा अर्थमंत्री आहे, त्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या, असंही आवाहन नितेश राणेंनी या ठिकाणी केलंय। आपण निवडणुका का लढवतो? जेणेकरून या भागाचा विकास आणि या भागाच्या विकासासाठी जी निधीची आपल्याला गरज वाटते त्यासाठी ह्या निवडणुका आपण लढवणं अत्यंत गरजेचं आहे। तर म्हणून मतदार म्हणून, कार्यकर्ते म्हणून आपण विचार करायला पाहिजे की ज्या पक्षाचा प्रधानमंत्री आहे, त्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, ज्या पक्षाचा ग्रामविकास मंत्री आहे, त्याच पक्षाला मतदान केल्यानंतर आपल्याला इथे निधी मिळू शकते, हा विचार करून आपण मतदार म्हणून मतदान करायला पाहिजे। सरकारमध्ये निधी देण्याचा आणि निधी वाटण्याचे सगळे अधिकार हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे असतात। बाकीचे कुठलेही आम्ही मंत्री असो, मुख्यमंत्र्यांची शेवटची सही नसेल तोपर्यंत एकही रुपयाची निधी मिळू शकत नाही। ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, ज्या पक्षाकडे अर्थ खातं आहे, त्याच पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून देणं। मला आता सिंधुदुर्गामध्ये भरपूर हवा भरली आहे, थोडी इथे हवा भरण्याची गरज आहे। आम्ही 25 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना बिनविरोध करून टाकलेला आहे आणि त्याला जिंकून टाकले। म्हणजे समोर या उभाट्याकडे उमेदवार पण माझ्या समोर नाही, औषधाला पण त्याला ठेवलं नाही, तुम्ही विचार करा।